जिल्ह्यात शिक्षणाच्या मोठ्या संधी आहेत। तरुणांना कौशल्यपूर्ण शिक्षण देणाऱ्याही अनेक शैक्षणिक संस्था शहरात आहेत। बेरोजगारांना रोजगार आणि कौशल्यपूर्ण शिक्षण घेतलेल्या तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रशासन सदैव तत्पर असतं। रोजगार मिळवण्यासाठी तरुणांमध्ये सततच मोठी स्पर्धा असते। अशा परिस्थितीत आमदार सीमाताई हिरे यांच्या संकल्पनेतून आणि रश्मिताई हिरे बेंडाळे यांच्या पुढाकाराने उत्तमनगर परिसरातील भोळे मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या भव्य युवा रोजगार आयोजित करण्यात आला होता आणि या मेळाव्यास जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांच्या उपस्थितीत फीत कापून या मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं। मान्यवरांनी विविध कंपन्यांच्या स्टॉलची पाहणी केली। तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला आणि यावेळी व्यासपीठावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, आमदार सीमा हिरे, रश्मिताई हिरे, डिस्ट्रिक्ट एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक विनेश मोरे, कौशल विकास विभागाच्या अनिसा तडवी, निमाचे अध्यक्ष आशिष नहार, आयमाचे अध्यक्ष ललित बू, प्रदीप पेशकर, सृष्टी श्रीवास्तव, निपमचे नितीन पाटील, सुनील सैदाने, राजाराम कासार, उद्योजक प्रवीण मोरे आदी मान्यवर उपस्थित होते आणि यावेळी रश्मिताई हिरे बेंडाळे यांनी प्रास्ताविकातून या कार्यक्रमाची माहिती दिली। यापुढे देखील तुमच्या ज्या काही समस्या असतील, एक युवा म्हणून आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत। मग फक्त तुम्हाला काही स्टार्टअप चालू करायचे असतील, आम्ही तुम्हाला स्टार्टअप इंडिया मार्फत काही मदत करू शकतो। मोदीजींच्या देखील खूप चांगल्या योजना आहेत, त्याच्यासाठी पण आम्ही तुम्हाला मदत करू शकतो। आणि तुम्हाला मुंबई पुण्याला जायची काहीही गरज नाहीये। नाशिकमध्ये भरपूर कंपन्या आहेत। खूप मुलांचा असा समज आहे की आपल्याला बाहेरच जॉब मिळतील, परंतु आता जेव्हा आम्ही सगळ्या कंपन्यांची संवाद साधत होतो तेव्हा आम्हाला समजलं की आपल्या नाशकात पण खूप जॉब्स अवेलेबल आहेत। आमदार सीमाताई हिरे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेला भव्य युवा रोजगार मेळावा एक स्तुत्य उपक्रम असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केलं आहे। त्यांच्या कशा प्रकारे आपण ते चांगलं करू शकतो त्यामध्ये नेहमीच आमची इच्छा असते, शासनाची पण इच्छा असते। जिल्हा प्रशासनाच्या वतीने आमचे अशा प्रकारचे प्रयत्न चालू राहतात ज्यामध्ये युवांना त्यांच्या शिक्षण करणे, त्यांचं स्किल डेव्हलपमेंट करणे, त्याच्यासोबत त्यांच्या रोजगार प्राप्त होण्याची सक्षमता, त्यामध्ये क्षमता जी आहे ते तयार करणे ह्या विषयामध्ये भर राहते। नाशिक सर्वात मोठे जिल्ह्यापैकी एक आहे। त्या जिल्ह्यामध्ये 2 महापालिकासुद्धा आहे आणि काही नगरपालिका आहेत, ते पण खूप छान आहे। म्हणजे अर्बन खूप आमच्याकडे एक्सपोजर आहे या जिल्ह्यामध्ये। त्याच्यासोबतच एज्युकेशनसाठी शिक्षणासाठी इकडचे युवांना कुठे जाण्याची गरज लागत नाही, कारण की इकडे खूप चांगले ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे इन्स्टिट्यूटसुद्धा आहे। शिक्षण कधीच पूर्ण होत नसतं। स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर योग्य ते शिक्षण घेतच राहा असे मार्गदर्शन यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे। एकच निरोप द्यायचे एक माझी जी लर्निंग आहे ती मी इथे शेअर करू इच्छिते की आपल्या आयुष्यात आपल्याला कधी कधी असं वाटते की आपली डिग्री केल्यानंतर आपण समजा बीटेक केला असेल, MCA केला असेल किंवा इतर जे काही डिग्री केलं असेल ते केल्यानंतर आपलं शिक्षण संपलं असं कधी कधी आपल्याला वाटतो। तर तसं नसतात। आपल्याला आयुष्यात नेहमी बरेच नवीन गोष्टी शिकणं अपेक्षित असतात आणि गरजेच्या असतात। तर प्रत्येक वर्ष जर असं तुम्ही ठरवलं की मी काहीतरी 3 नवीन गोष्टी, 3 नवीन कोर्सेस करणार तर हे खूप चांगलं होणार। नाशिकमध्ये लोकल फिजिकली कोर्सेस पण असतात आणि ऑनलाईन आता भरपूर कोर्सेस आहेत। आता AI पण खूप मोठ्या प्रमाणावर आलेला आहे, तर AI चे सुद्धा भरपूर कोर्सेस आहेत। तर आपलं अपग्रेडेशन स्वतःच्या ते कुठलेही जीवनाचे स्टेजवरती ते खूप महत्त्वाचे असते, तर स्वतःचं अपग्रेडेशन करत राहा। भविष्यात नोकऱ्या मागणारे नव्हे तर नोकऱ्या देणारे व्हा असे मौलिक मार्गदर्शन पोलीस आयुक्त कर्णिक यांनी केले। करिअर आपलं चांगले, आपल्याला जॉब्स मिळो, चांगले बिझनेस आपल्याकडून हो आणि आपण या देशाचा खूप सक्षम आणि स्ट्रॉंग नागरिक म्हणून आपली ओळख निर्माण हो आणि असेच अनेक कार्यक्रम आपल्या हातून हो। आणि आज आपण सर्व जी मुलं आलेली आहेत ह्या कार्यक्रमाला ते उद्या नोकरी देणारे लोक म्हणून अशाच कार्यक्रमांना सगळीकडे जावं अशी माझी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी सदिच्छा आहे।
आपल्याकडे नोकऱ्या मिळत नसल्याने तरुणांना इतरत्र जावं लागतं. यात वेळ आणि पैशांचा अपव्यय होतो आणि यातूनच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचं स्पष्ट करून जिद्दीतून जे काम मिळतं, कामातून अनुभव मिळतो आणि अनुभवातून माणूस यशस्वी होतो. म्हणूनच जिद्दीने पुढे चालत राहण्याचे आवाहन यावेळी आमदार सीमाताई हिरे यांनी केलेलं आहे. सामने येताना अशा वेळेस या मेळाव्यामुळे एक सेतूचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होतं. अनेक कंपन्या आल्यामुळे तिथे कोणत्या वॅकन्सीज आहेत हे त्यांना समजतं आणि ज्या युवकांना आणि युवतींना तिथे ज्या एम्प्लॉयमेंटसाठी त्यांची रिक्वायरमेंट आहे ते त्यांना समजतं आणि त्यामुळे त्यांच्यातली दरी कमी होईल. मला वाटतं एक चांगलं नोकरीच्या शोधात असलेल्या युवक युवतींना या माध्यमातून त्यांना नोकरी मिळते आणि बेरोजगारीचं प्रमाण कमी करण्यासाठी आपण हा एक अत्यंत चांगला प्रयत्न सुरू केला आहे. खरं तर उद्योजकांना आज चांगल्या कंपन्या इथे आलेल्या आहेत. जवळपास 50 स्टॉल आलेले आहेत आणि बरेच रोजगार मिळाले होतात. परंतु त्या कंपन्या पुणे असतील, औरंगाबाद असतील, इकडे लांब जाऊन मुलांना काम करणं हे शक्य नसतं. कारण तिथे जाऊन रेंटने राहणं, खाणं या सगळ्याच गोष्टी त्यांना खूप महागात पडतात आणि ज्या वेळेला जे पैसे मिळतात त्यांना नोकरीच्या मोबदल्यात तेवढे त्यांना तिथे राहण्यात आणि याच्यात खर्च होतात. त्यामुळे स्थानिक ठिकाणी जर त्यांना रोजगार मिळाला तर त्यांच्या परिवाराबरोबरही त्यांना राहता येतं, त्याचबरोबर त्यांचा खर्च हा वाचत असतो. त्यामुळे आज ज्या ज्या कंपन्या इथे आल्या त्यांचे मी स्वागत. या मेळाव्यात 1338 बेरोजगारांच्या मुलाखती होऊन विविध कंपन्यांसाठी 1060 तरुणांची निवड करण्यात आली आणि यावेळी निमाचे अध्यक्ष आशिष नहार, नगरसेवक मुकेश शहाणे, प्रतिभा पवार, अलका अहिरे, भाग्यश्री डेमसे, रत्नमाला राणे, पुष्पा आव्हाड, दीपाली कुलकर्णी, कावेरी घुगे, श्याम बडोदे, राकेश दोंदे, भगवान दोंदे, रोहिणी नायडू यांच्यासह रवी पाटील, सागर शेलार, गणेश बोलकर, भगवान काकड, अर्चना दिंडोरकर, अमोल पाटील आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.